श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. आता लवकरच महाशिवरात्री आहे. शुक्रवारी 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध सेवा करत असतो. भोळ्या सदाशिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी साधे सोपे असे उपाय आपण करत असतो. महाशिवरात्री दिवशी महादेवाची पूजा कशी करायची या बाबतीतला व्हिडिओ मी तुमच्याशी आधी शेअर केला आहे, तो तुम्ही बघू शकता. आपण या दिवशी विविध भगवान शिवशंकरांचे विविध सेवा करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे अभिषेक. आपण शिवलिंगाला अभिषेक घालत असतो. ज्याला शक्य आहे ते मंदिरात जाऊन अभिषेक घालत असतील, ज्यांना शक्य नाही ते घरातल्या घरात आपल्या घरातल्या शिवलिंगावरती अभिषेक करत असतात. कोणी पाण्याने अभिषेक करत असतं, कोणी पंचामृताने अभिषेक करत असते. ज्याला जसं शक्य आहे तसं ते करत असते. पण हे जे अभिषेकाचे तीर्थ आहे त्या तीर्थाचं आपण परत करायचं काय, म्हणजे ते तीर्थ आपण प्राशन करायचं का असं झाडामध्ये तुळशीमध्ये ओतून द्यायचं, हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. तर या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शिवपूजेबाबतीत अनेक पंथ आहेत आणि त्या पंथानुसार अनेक प्रकारची लिंग आहेत ती आपण पूजेसाठी वापरतो. म्हणजे शिवलिंग जे आहेत ती विविध प्रकारचे असतात. त्यातलीच लिंग आपण प्रत्येक पंथानुसार पूजेसाठी वापरत असतो. या पंथांपैकी काही पंथांमध्ये शिवलिंगाला अर्पण केलेल्या वस्तू किंवा नैवेद्य म्हणून जे काही आपण अर्पण केलं असेल ते किंवा हे जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते ग्रहण करण्यास मनाई आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण याला चिताभस्म लावत असतो. त्यामुळे ते तीर्थ किंवा नैवेद्य काय आहे ते आपण ग्रहण करायचं नाही. हे फक्त काही पंथांमध्येच चालतं. पण जेव्हा आपण शिव आदिनाथ किंवा परमपिता असे म्हणून शिवलिंगाची पूजा करतो किंवा महादेवाची पूजा करतो, तेव्हा त्याला अर्पण केलेले तीर्थ आणि नैवेद्य जो काही असेल तो आपण ग्रहण करू शकतो. आता घरात केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आपण ग्रहण करू शकतो का, तर याचं उत्तर आहे की तुम्ही घरी केलेल्या शिवलिंगाचे अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. तुम्ही पंचामृताने अभिषेक घेतला असेल तर तो जे तीर्थ आहे ते घरातल्या सगळ्यांनाच द्यायचं आहे किंवा पाण्याचं जरी असेल तर ते तीर्थ आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचं आहे. शिवपूजेत अभिषेक करताना शंखाचा वापर करायचा नाही. शंखात जे पाणी आहे ते वापरायचं नाही. घरात शिवपूजा करताना महादेवाची किंवा शिवलिंगाची फोटो असेल तर फोटोची करा, नाही तर शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता. पूजा करताना शिवलिंगाला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ करून देवाऱ्यात ठेवायचं आहे. त्याला भस्म लावायचं आहे. हळदी कुंकू कधीही लावायचं नाही. शिवाला भस्म लावायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यासोबतच कण्हेर आणि धोत्र्याचं फूल किंवा एखादं पांढरं फूल अर्पण करायचं आहे. अगदी अशी साधी सोपी पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा घालायची आहे. मंदिरात असाल तर तुम्ही ती अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे आणि घरात जर असाल तर घरात स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे. अशा पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे. पूजेमध्ये तुम्ही कोणतेही नियम पाळले नाहीत तरी चालू शकते, पण तुमची भक्ती जी आहे किंवा तुम्ही जी सेवा करता ती अगदी प्रामाणिकपणे करायची आहे, अगदी मनापासून करायची आहे. तुम्ही पूर्ण भक्तिभावाने जर सेवा केली तर त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. त्यामुळे तुम्ही या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी महादेवाची साधी सोपी पूजा करून अभिषेक घालून ते तीर्थ प्राशन करायचं आहे प्रसाद म्हणून. आणि त्याच्यानंतर अगदी एक जप करायचा आहे, 1 माळी जप ओम नमः शिवायचा आणि 11 वाद्य वाजायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण महादेवाची पूजा करायची आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.